नमस्कार. आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारा आणि जिभेची चव वाढवणारा हिरव्या मिरचीचा पदार्थ. हा पदार्थ चाळणीत वाफवून बनवणार आहोत. ही पद्धत इतकी सोपी आहे की तुम्ही एकदा बनवला तर पुन्हा पुन्हा हीच पद्धत वापराल. तुम्हाला भाजीची सुद्धा गरज लागणार नाही. एवढा छान असा चटपटीत हा पदार्थ होतो. सुरुवातीला आपण मिरच्या चाळणीत ठेवून फक्त 5 ते 7 मिनिटे वाफवून घेणार आहोत. हिरव्या मिरच्या चाळणीत ठेवायच्या अगोदर धुवून स्वच्छ कोरड्या करून आपण ह्या वाफवून घेत आहोत. ह्या मिरच्या सगळ्या पसरून ठेवायच्या या पद्धतीने, म्हणजे चांगल्या त्या वाफवल्या जातात. तर इथे मी 1/2 किलो मिरच्या घेतल्या आहेत. तुम्हाला जर हा पदार्थ जास्त बनवायचा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता मिरच्या. तर ह्या पद्धतीने मध्यम आचेवर आपण वाफवून घेत आहोत. मिरच्या वाफवून होत आहेत तोपर्यंत आपण मसाला छान बनवून घेऊया. गरम कढईमध्ये 2 मोठे चमचे आपण धने घेतले आहेत, 1 चमचा बडीशेप घेतली आहे, पिवळी मोहरी घेतली आहे 2 चमचे, 1 चमचा काळी मोहरी घेतली आहे. आता आपण काळी मिरी पण घेतली आहे 4 ते 5. आवडीप्रमाणे तुम्ही हा मसाला वापरू शकता. मंद आचेवर आपण हा मसाला भाजून घेत आहोत. अगदी थोडीशी मेथी टाकायची आहे. नंतर मंद आचेवर मसाला भाजून घेतल्यामुळे सुगंध पूर्ण घरभर सुटला आहे. थंड झाल्यावर आपण याची जाडसर अशी भरड करून घेणार आहोत, पावडर करून घेणार आहोत. मंद आचेवर मसाला खूप छान भाजला जातो. आणि शेवटी आपण मेथीचे दाणे घातले आहेत. तर ह्या गरम कढईमध्येच हे मेथीचे दाणे सुद्धा गरम होत आहेत. गरम मसाल्यामध्ये भाजून घेतल्यामुळे मेथी सुद्धा गरम होते. आपण अगोदर मेथी टाकली तर कडवट पदार्थाची चव येईल, म्हणून अगोदर टाकली नाही मेथी, नंतर शेवटी टाकली आहे. तर त्याच कढईमध्ये आपण मोहरीचे तेल टाकूया. तेल टाकून घेऊया आपण. 1 कप असं तेल टाकलं आहे मी. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढं कमी जास्त तेल लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. पण आपल्या ह्या मिरच्या छान वाफवल्या गेल्या आहेत, त्यामुळं तेलाची जास्त गरज लागणार नाही. धूर येईपर्यंत आपण तेल गरम करून साईडला ठेवलं आहे. मिरच्या बघा छान वाफवल्या गेल्या आहेत आणि वाफवल्यामुळे याचा कच्चेपणा जातो, पण त्याचा रंग हिरवा कायम टिकतो. ह्या पद्धतीने आपण आता मिरच्यासुद्धा एकदम कोरड्या करून घेऊया. आपण फॅनखाली वाळत ठेवल्या आहेत आणि कोरड्या करून घ्यायच्या एकदम. तर मसाल्याची जाडसर अशी पावडर करून घेऊया, बंद चालू करत मिक्सर. आणि मिरच्या सगळ्या मी पुसून घेतल्या आहेत, फॅनखाली सुकवून घेतल्या आहेत. यामुळे आपला पदार्थ खराब होत नाही. 3, 4, 5 अशा एकदम मिरच्या घ्यायच्या आणि देठं कट करून घ्यायची. जर तुम्हाला देठासहित मिरची ठेवायची असेल तर ठेवू शकता तुम्ही. आणि मधूनसुद्धा एक कट मारायचा आहे. ह्या पद्धतीने सगळ्या मिरच्या आपण कट करून घेणार आहोत. हा मिरचीचा पदार्थ खूप छान होतो, चटपटीत होतो आणि भाजीसोबत किंवा ताटात आपल्या हा पदार्थ खूप छान चव देणारा आहे. ताटाची चव वाढवणारा आहे, ताटाची रंगत वाढवणारा आहे. तर नक्कीच तुम्ही बनवून पहा आणि खूप चटपटीत लागतो. तर ह्या मिरच्या आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता ह्या बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये मीठ टाकूया आणि लिंबूसुद्धा पिळून घेतला आहे यामध्ये, पण व्हिडिओ स्किप झालेला आहे. लिंबू पिळा ह्या स्टेजला. तर मीठ टाकून लिंबू पिळून घेतला आहे. आणि याच्यात आपल्याला आवडीप्रमाणे आता मसाले टाकायचे आहेत. हिंग टाकला आहे 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा टाकली आहे, लाल मिरची पावडर टाकली आहे, बेडकी लाल मिरची पावडर. मिरची थोडीशी तिखट जर असेल तर लाल मिरची पावडर बेडगीच वापरा. जर तिखट मिरची नसेल तर तुम्ही तिखट मिरची पावडर वापरली तरी चालेल. तर आपण पावडर करून घेतलेली ती सुद्धा टाकून घेतली आहे, धने, बडीशेप आणि मोहरीची. तर हे तेल एकदम गार झालेले आहे. तेल गार झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. ह्या पद्धतीने जेवढं लागेल एवढं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर इथं मी अर्धी वाटी असं तेल वापरलं आहे. बघू शकता किती छान दिसतंय. हे मिरचीचं लोणचं आहे, खूप छान लागतं, चटपटीत असं लागतं. लिंबू पण टाकलं आहे. जर तुम्हाला हा वर्षभर टिकावा असेल हा पदार्थ वाटत असेल तर लिंबू नक्की पिळा, किंवा लिंबूच्या ऐवजी तुम्ही विनेगर जरी वापरले तरी चालेल.
खूप छान हा मसाला तयार झाला आहे. ह्या मसाल्यामुळे हे मिरचीचं लोणचं एकदम चटपटीत झालं आहे, छान झालं आहे, चवदार झालं आहे. जर ही मिरचीचं लोणचं रेसिपी आपण ह्याच मसाल्यामध्ये अजून एक कैरीचं लोणचं बनवूया. तुम्हाला थोडंसं कैरीचं लोणचं बनवून दाखवते मी. ह्या पद्धतीने तयार आहे आपलं हे लोणचं, पाहू शकता. मिरचीचं लोणचं तयार आहे, खूप छान लागतं. नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मिरचीचं लोणचं तयार आहे. आता आपण कैरीचं लोणचं बनवायला घेऊया. इथं मी 2 कैऱ्या घेतल्या आहेत फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी. तर ह्या 2 ते 3 तास मी पाण्यात भिजवून घेतल्या आहेत. ह्याचा जो चिक असतो तो भिजवल्यामुळे सगळा निघतो आणि कोरडं करून घेतलं आहे, एकदम सुकवून घेतलं आहे कैरीला. नंतरच हे कट करून घेतो आहोत आपण कैरी. तर तुम्हाला जास्त प्रमाणात लोणचं टाकायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही लोणचं बनवू शकता. फक्त लोणच्याचा आंबा असतो ना तो वापरा. तर हे आपलं टेस्टसाठी मी बनवलं आहे. तर ही कैरी जरी वापरून तुम्ही बनवलं तोतापुरी कैरी तरीसुद्धा लोणचं खूप दिवस टिकतं, वर्षभर टिकतं. आणि आपण जो मसाला बनवून घेतला आहे त्याच मसाल्यामध्ये आपण हे लोणचं बनवून घेत आहोत. अशा बारीक बारीक फोडी करून घेत आहे मी. ह्या फोडीसुद्धा मी फॅनखाली 1 ते 2 तास अशा सुकवून घेतल्या आहेत आणि नंतरच लोणचं घातलं आहे. तर ह्या पद्धतीने आपल्या कैरीच्या फोडी तयार आहेत, सुकवूनसुद्धा घेतल्या. आणि ज्या बाऊलमध्ये मी मिरचीचं लोणचं मिक्स केलं होतं त्याच बाऊलमध्ये कैरीचं सुद्धा करते. आपण बनवून घेतलेला छान असा मसाला टाकला आहे, थोडा शिल्लक ठेवला होता. 2 ते 3 चमचे मीठ टाकलं आहे. यामध्ये तुम्ही व्हिनेगर टाकू शकता. तर मीठ आणि मसाला टाकून घेतला आहे. आवडीप्रमाणे आता कोरडे मसाले टाकून घेऊया आपण यामध्ये. जसं मिरचीच्या लोणच्यामध्ये आपण मसाले टाकले त्याच पद्धतीने टाकूया. पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि तिखट लाल मिरची पावडर 1 चमचा टाकली आहे, चटपटीत लोणचं लागावं म्हणून. तर हे सगळं मिक्स करून घेऊया. पाव चमचा हिंग टाकून घेतला आहे आणि हे सगळे जिन्नस आपण छान असं मिक्स करूया या कैरीमध्ये. छान लागलं पाहिजे. हे कैरीचं लोणचं खूप छान लागतं, चटपटीत लागतं, खूप दिवस टिकतं. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. तोतापुरी कैरी वापरून मी बनवलं आहे. तर तुम्हाला लोणच्याचा आंबा वापरून जर बनवायचा असेल तर ह्याच पद्धतीने बनवू शकता तुम्ही. सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि अर्धी वाटी मोहरीचं तेल गरम करून गार करून टाकलं आहे. मिरचीच्या लोणच्याला कसं टाकलं होतं तसं सेम. तर सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर हे सुद्धा आपल्याला स्टोअर करून घ्यायचं आहे काचेच्या भरणीत. काचेच्या भरणीत लोणचं छान टिकतं, जास्त दिवस टिकतं. जर प्लॅस्टिकच्या भरणीत ठेवलं तर एवढं जास्त टिकत नाही, पण काचेच्या भरणीत छान असं टिकलं जातं. रासायनिक प्रक्रिया काही होत नाही आणि ह्या पद्धतीने आपण लोणचं भरून ठेवत आहोत. दोन्हीही लोणचं खूप चविष्ट, छान, टेस्टी झालं आहे, वर्षभर टिकतं. तर नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने वापरा. जर तुम्हाला ही लोणच्याची रेसिपी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या. तोपर्यंत धन्यवाद.